आज आरूचा वॅक्सिनेशन डे. सो आम्ही सगळं आवरून निघालो हॉस्पिटलला आणि गाडीत बसल्यानंतर आरू बसला दादूच्या मांडीवर. पण आरूला यायचं होतं मम्माकडे, पण दादू देतच नव्हता. आरुष रडत होता तरीही दादूने त्याच्याच मांडीवर ठेवलं. सो रडत रडत आम्ही पोहोचलो हॉस्पिटलला आणि अपॉइंटमेंट घेतली असल्यामुळे आरूची वॅक्सिनेशन लगेच झाली. बट आरू रडलाच नाही. हार्डली 2 मिनिट रडला दादूला बघून बघून. पण काय झालं, दादूच्याच पायाला लागलं. सो डॉक्टरने दादूला सुद्धा चेक केलं, थोडंसं लागलेलं होतं. सो आम्ही त्यानंतर मेडिसिन घेतली आणि मेडिसिन घेऊन आम्ही परत गाडीमध्ये बसलो घरी यायला. आणि घरी येता येता काय झालं, घरी येता येता दादूला लागली भूक. सो दादूने काय घेतलं, सोनपापडी आणि चुकपा, त्याचं फेवरेट. आणि नंतर खात खात आम्ही पोचलो घरी. आणि घरी आल्यानंतर आरूचा पाय आईस पॅकने शेकायचा होता. सो मी आईस पॅक घेतला. मला वाटलं रडेल, पण आरूने तर खूप एन्जॉय केला. आईस पॅकला हात लावत थंड थंड लागत होतं, त्याला मज्जा येत होती. त्यामुळे मग मी त्याचा पाय खूप छान शेकला. थँक्यू.